नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला आहे। त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात। त्याचबरोबर शेतीबागेला याचा मोठा फटका बसला आहे। मी आता अर्धापूर तालुक्यातील चाभरा या गावात आहे। या गावात जर बघितलं तर 20हून अधिक या नागवेलीचे मळे आहेत। मात्र वाढत्या तापमानामुळे जे आहे ते ही वेल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागते। आपण जर बघितलं तर या मळ्यात शेतकऱ्यांनी जे आहे ते अशी हिरवी नेट टाकली आहे। यामुळे जे आहे ते या पानांचा तापमानापासून बचाव होतो। खरं तर वाढत्या तापमानामुळे या वेलीची पानं गडद हिरवी पडतात। त्यामुळे जे आहे ते बाजारात भाव मिळत नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र या पानाचा रंग जो आहे तो थोडा पिवळसर हिरवा असल्यानंतर बाजारात भाव मिळतो। खरं तर वाढत्या तापमानामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून येणारे जे पान आहेत त्याची आवक मंदावली आणि या पानाला मोठी मागणी आहे। मात्र असं असलं तरी आता जे आहे ते आता उन्हामुळे या शेतमळ्याचं मोठं नुकसान होत आहे। आपण जर बघितलं तर शेतकरी या ठिकाणी ही नेट लावतानाचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। स्थानिक शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। दादा काका, काय नाव आहे आणि कशा प्रकारे आपण या नागवेलीच्या पानाचा आता उन्हापासून बचाव करत आहात? मी शंकर उमाजी मरकुंदे, चाभरा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथला पानवेलीचा शेतकरी आहे। सतत 10 वर्षापासून मी पाण्याची शेती करतो। तर जसं जसं आता तापमानाचा पारा दरवर्षी 2% 1% वर चालत आहे, त्याला पर्याय म्हणून आम्ही आता नेट वरून बिछाना चालू केलेला आहे। नेटमुळे आम्ही जे 45 डिग्रीच्या वर तापमान आले त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे आमच्या पानाची साईज आणि कलर आम्हाला टिकून ठेवण्यास मदत होत आहे। आता तुम्ही किती गुंठ्यावर या वेलीची लागवड केली आहे आणि याला नेटला किती खर्च येतो, या बागेला किती खर्च आला आतापर्यंत? 20 गुंठ्याच्या प्लॉटला कमीत कमी 1 लाख रुपये मेंटेनन्स खर्च वर्षभर येतो। त्यातल्यात आता एक्स्ट्रा खर्च वाढत चाललेला आहे। नेटचा खर्च अगोदर नव्हता, आता वाढत्या तापमानामुळे हे नेटचा जवळपास 30-40 हजार रुपये, त्याला बांधणी हे ते असं जवळपास 50,000 रुपयाच्या घरामध्ये हे नेटचा खर्च वाढत चालला आहे। त्याच्यामुळे उत्पन्नात आमच्या या नेटमुळे घट होत चाललेली आहे। निश्चितच हे शेतकरी होते। आपण जर बघितलं तर या नेटसाठी केवळ 30-40 हजार रुपये खर्च यांना करावा लागला। म्हणजे उत्पन्नावर झालेला खर्च सोडून हा वेगळा भुर्दंड शेतकऱ्याच्या माथी या तापमानामुळे जे ते पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मराठवाड्यात जे आहे ते भीषण दुष्काळ चित्र असताना शेतकऱ्यांना आता तापमान वाढीमुळे वेगवेगळ्या संकटाला पुढे जावं लागत आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TUNIN मराठी, चाभरा, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।